देशात मान्सून पुन्हा सक्रिय। राज्यात मुंबई कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही संततधार। देशभरात येत्या 5 दिवसात जोरदार पावसाची शक्यता। पण उशिरा आलेल्या पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले। टोमॅटो 80 ते 90 रुपये किलो तर कोथिंबीरची जुडी 80 रुपयांना। अनेक वर्ष लोकसभेमध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत, ते लहान भाऊ आहे। राज्यात ते मोठे भाऊ आहे, आम्ही लहान भाऊ आहोत। त्यामुळे आमचं मीठ चाललं आहे। राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ। देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट, महायुतीमध्ये सर्वानुमते जागा वाटप होणार असल्याची दिली माहिती। बॉम्बस्फोट घडवले, गोळीबार केला, काय केलं असेल हे कळलेले एवढे, न कळलेले किती केले असेल त्याने मला माहिती। पण हे दिवटे वैदिक तिकडे जाऊन त्याच्याशी बोलून आले हाफिज सईद बरोबर। हाफिज सईदला भेटणाऱ्या वैदिक यांना अटक करा, उद्धव ठाकरेंची मागणी। वैदिक यांचं कृत्य देशद्रोहाचं, सामनामधून टीका। वाराणसीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल। भाजपमध्ये येण्यासाठी मनोहर पर्रीकर सतत आपल्या संपर्कात होते, पण उद्धव ठाकरेंच्या मनाचा विचार करून सेनेत येण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट। जमीन एने करण्याची पद्धत आता होणार सोपी। जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही। राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या केबीसी या फसव्या कंपनीच्या एका एजंटचा हार्ट अटॅकनं मृत्यू। केबीसीच्या संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर काल रात्री बिघडली तब्येत। मुंबईतल्या 2011 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांना मोठं यश। मुख्य संशयित अब्दुल मतीन फकीला गोव्यातून अटक। भारतातल्या नक्षलवाद्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध उघड। फिलिपाईन्स, तुर्कस्तान सारख्या देशांकडून आर्थिक रसद। माओवादी संघटनांनी केली माओइस्ट फेडरेशनची स्थापना। IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। आणि अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी धनगर समाजाची आंदोलनं। मागणीकडे लक्ष दिलं नाही तर आघाडीला धडा शिकवू, धनगर नेत्यांचा इशारा।